जी महत्वाची बातमी बघूया। सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण आता दिलं गेलेलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। 2010 पासूनची स्थगिती उठणार आहे आणि त्यामुळे आता पारदर्शक लिलाव पद्धत अस्तित्वात येईल। 7व्या वेतन आयोगानुसार नवीन उत्पन्न मर्यादा देखील लागू केली जाणार आहे। राज्यातल्या 70,000 सोसायट्यांच्या डीम्ड कन्व्हेन्सचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। मालमत्ता पत्रक आणि 7 बाऱ्यावर थेट सोसायटीच्याच नावाची नोंद होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धोरण निश्चितीचे आदेश देखील दिले। गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास आणि प्रलंबित प्रश्नांबाबत आदेश दिला गेलेला असून स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे। टँकरद्वारे पाणी पुरवठा झालेल्या गावांना प्राधान्य दिलं जाणार आहे। जलयुक्त शिवार 3.0 मध्ये हे प्राधान्य मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले आदेश देखील दिलेले आहेत। जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घेण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेच्या घरी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी अचानक जात भेट घेतलेली आहे। अभिजित दिपकेच्या आंदोलनाचं कौतुक करत आता माझी जबाबदारी संपली, आता रिटायर होता येईल असं वक्तव्य तुषार गांधी यांनी केलंय। मुंबईतल्या मैदानांचा झोल पुराव्यांसह उघड करणार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी दिलेली आहे। मुंबईतल्या मैदानांबाबत आशिष शेलारांनी पाहणी करावी। भाजपमध्ये हिंमत असेल तर पुराव्यांसह आरोप खोडून काढावेत असं आव्हान सुद्धा अखिल चित्रे यांनी दिलेलं आहे। आदरणीय आशिष शेलारजी खरं तर ते ॲडव्होकेट आहेत, परंतु त्यांनी जे काय भेदछूट आरोप हे आदित्य ठाकरे साहेबांवर आणि शिवसेनेवर केलेले आहेत, त्याचा पर्दाफाश हे आता आपल्या माध्यमातून मी करणार आहे। आंदोलन में राजनीतिक बात करते हैं, आदित्य ठाकरे जी को सीधा सवाल है, क्या आपने ग्राउंड बनाया है क्या? तर हे 3 फुटबॉलची मैदानं आशिष शेलारजी आदित्य ठाकरे साहेबांनी हे करून दाखवलेली आहेत। सरकार चिंता भी कर रही है और ओपन स्पेस, मैनग्रोव्स, सुशोभीकरण जैसे अभी जहां हम खड़े या 2000 पेड़ थे, अभी 8000 पेड़ हो गए, 6000 पेड़ हमने बढ़ाए। आदित्य ठाकरे हो या अपोजिशन हो, ऐसा कुछ काम किया बताइए। कांदळवन उद्यान गोराई हे आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं पूर्ण झालेलं आहे। आदित्य ठाकरे साहेब वारंवार तिथे पाठपुरावा करत आहे। ते पूर्ण झाल्यानंतर आमच्या युवा सेना या संघटनेने तिथे आंदोलन देखील केलं, तरी सुद्धा या सरकारला हे मॅनग्रोव्ह पार्कचं उद्घाटन करायला अद्याप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।